हिंदकेसरी पैलवान महेंद्र दादा गायकवाड यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर उपस्थित कुस्तीवर अफाट प्रेम करणारे सर्व कुस्तीप्रेमी, तसेच महेंद्रला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व वडीलधारी तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, तसेच कुस्ती क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित कुस्तीचे मान्यवर, उपस्थित सर्व माता भगिनी, तसेच महेंद्रचे आई वडील, प्रथमतः मी काकासाहेब गायकवाड यांना आदरांजली अर्पण करते, कारण हे जे स्वप्न आहे ते त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आज महेंद्रच्या माध्यमातून झालेलं आहे. आज खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या त्यांच्या कुटुंबासाठी आणि काकासाहेब गायकवाडांसाठी झाल्या पाहिजेत. कुस्ती हे असं क्षेत्र आहे की त्याच्यासाठी अख्ख्या कुटुंबाला झिजावं लागतं. आज त्यांच्या आई आणि वडील इथे उपस्थित आहेत. मी आवर्जून सांगते की अवघ्या 10 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही आपल्या मुलाला तुमच्यापासून लांब केलेला आहे. थंडाई रगडताना जितके कस म्हणजे घ्यावी लागते, त्यामध्ये आईच्या मनगटाच्या आणि खांद्याची तितकीच कस लागलेली असते पोराला घडवण्यामध्ये. जेवढ्या म्हणजे मुलाच्या रक्ताचं थेंबाचं रूपांतर घामात होऊन मातीत मिसळलेलं असतं, तितकाच आईचा पदर देखील ओला झालेला असतो. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या कुणासाठी जास्त झाल्या पाहिजेत तर त्या आईसाठी झाल्या पाहिजेत. आपलं मुलगा 2 दिवस बाहेर ठेवायचं म्हणलं तर आपल्याला म्हणजे जीव जड येतो, पण ह्या मातेनं आपलं पोरगं आता वयाच्या 24व्या वर्षापर्यंत आपल्यापासून लांब ठेवलं आणि आपल्या मंगळवेढ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या लहान वयामध्ये वयाच्या 24व्या वर्षी महेंद्र हिंदकेसरी झालेला आहे आणि आपल्या संपूर्ण मंगळवेढा तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्याची मान उंच करण्याचं काम महेंद्रनं केलेलं आहे. आणि खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि मानाची गोष्ट आहे की आज महेंद्र हिंदकेसरी झाला आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून वर येऊन शिर्शीसारख्या गावातून पुढे येऊन आपल्या मंगळवेढ्याचं नाव आपल्या माध्यमातून तुम्ही उंच केलेलं आहे. आमचं कुटुंब देखील म्हणजे माझं सासर माहेर दोन्ही पैलवान म्हणजे ह्याच्यामधून येतं. आदरणीय नानांनी देखील भरपूर पैलवान तयार करण्याचं काम या भागात केलेलं आहे आणि याचे साक्षीदार मारुतीबापू वाकडे आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील आमच्या माध्यमातून जी काही कुस्ती क्षेत्रामध्ये मदत लागेल, मग आदरणीय महेंद्र गायकवाड असू द्या किंवा जी मुलं पुढे येऊन कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू इच्छितात, त्या सर्वांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम आमचं आहे आणि नक्की ते आम्ही करू असा शब्द मी तुम्हाला देते. मगाच्यापासून सगळ्यांनी सांगितलं की 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी असलेला आपला महेंद्र म्हणजे महाराष्ट्र केसरी होण्यापासून थोडक्यात हुकलेला आहे. पण मला आवर्जून इथं सांगायचं आहे की एका पैलवानाची पोरगी आहे मी. कुस्ती क्षेत्रामध्ये नेहमी एक डाव राखून ठेवलेला असतो आणि हा डाव आपण राखून ठेवलेला आहे आणि तो राखून ह्याच्यासाठी ठेवलेला आहे की हिंदकेसरी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र केसरी बनायचं आहे आणि राखून ठेवलेला डाव ह्यासाठीच ठेवलेला आहे की आपल्यामध्ये महाराष्ट्र केसरी व्हायचं स्वप्न जिवंत ठेवावं आणि ते तेवत राहावं. त्यासाठी एक राहिलेला डाव आपल्याला पुढे आणायचा आहे. मी तुम्हाला आभारभर शुभेच्छा देते. तुमच्या आईवडिलांच्या मनापासून कौतुक करते आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचं देखील कौतुक करते की आपण या पोराच्या पाठीमागे आशीर्वादाचा हात ठेवूया आणि यांना पुढे येण्यासाठी आपल्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल ते करूया एवढं बोलते आणि मला इथं बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. काळुंगे सरांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.